आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण डोंबिवलीत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे स्वच्छतेचा बोजवारा. नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर. अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला कारणास्तव महापालिका अधिनियम 1949 चा कलम 53 अंतर्गत कारवाई होते असे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात फक्त नोटीस देऊन कर्मचाऱ्यांना अभय दिले जात असल्याचे निदर्शनात येत आहे. घनकचरा स्वच्छता या संदर्भात आपल्या प्रभागातील समस्या मांडत नवनियुक्त काँग्रेस नगरसेवक कांचन कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, मला सांगण्यात अत्यंत दुःख होते की सर्व मूलभूत सुविधांपासून वंचित असलेला माझा हा प्रभाग आहे, जिथे गटारांची साफसफाई व्यवस्थित होत नाही, कचरा उचलला जात नाही, 25 वर्ष जुनी असलेली पाण्याची पाईपलाईन बदलली देखील नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना बोलवून आता प्रेमात सांगितले, यापुढे 10 दिवसात रमजान महिना आहे, त्या महिन्याच्या आत जर कुठे कचरा दिसला तर तो कचरा केडीएमसी मध्ये टाकण्यात येईल. अशा प्रकारे प्रभागातील घनकचरा समस्येवर नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल. हा सांगण्यात खूप मला अत्यंत दुःख होतंय की सगळ्यात मूलभूत सुविधेपासून वंचित असलेला हा माझा प्रभाग आहे, जिथे ना गटरची व्यवस्थित साफसफाई होते, ना तिथे कचरा नीट उचलले जाते, प्यायच्या पाण्याची पाईपलाईन गेले 25 वर्ष बदलली गेली नाहीये. मी आज सर्वप्रथम आम्ही सगळ्यात आधी स्वच्छता मोहिमेकडे लक्ष देऊन सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलंय आणि त्यांना सांगितलंय की येणार आहे आता एका 10 दिवसात रमजान महिना, त्या महिन्याच्या आधी जर एकही कोपऱ्याला मला कचरा दिसला तर आज प्रेमात तुम्हाला बोलवून कमी भाषेत सांगतेय, परत जर कचरा कुठे दिसला या 10 दिवसात पूर्णपणे माझा प्रभाग आम्हाला स्वच्छ हवाय. जर कचरा दिसला तर ते कचरा उचलणार आणि केडीएमसीत नेऊन टाकणार. तुम्ही माझ्या मागे जी गटर बघताय, काही लोकांनी इलेक्शन मध्ये काम करतोय असं दाखवण्यासाठी चांगला बनलेला स्लॅब तोडून टाकलाय आणि प्रायव्हेट लोक लावून तोडलाय. कुठल्याही महानगरपालिकेची परवानगी नसताना आपण महानगरपालिकेची मालमत्तेचं नुकसान असं जर करू शकतो तर मी सगळीकडे करते. जर महानगरपालिकेने हे करणाऱ्यावर कारवाई केली नाही तर मी जितके महानगरपालिकेचे इथे बांधकाम असतील ते उद्यापासून तोडायला सुरुवात करते. होता हा स्पॉट आहे, इथे वारंवार कचरा पडतोय. आमचे कर्मचारी दिवसातून 1 दिवस किंवा 2 दिवस उचलतात, तरी पण कचऱ्याचे प्रोव्हिजन आहे. तरी पण आता आम्ही काय करतोय की आमच्या SI मार्फत आणि सभ्यकर्मामार्फत तिला कचरा उचलून घेऊन तिथे बॅनर लावतो आणि घंटागाडीचं टायमिंग 2 टाइम करायचं प्लॅनिंग आमचं, की सकाळी 17 आणि रात्र 17, जेणेकरून नागरिकांना त्या टायमामध्ये कचरा त्या गाडीवर टाकता येईल, जेणेकरून हा कचरा स्पॉट कायमस्वरूपी बंद होईल. आणि तसंच ते गटर पाणी पण तुंबलेलं दिसतंय, ते पाणी पण त्याच्यानंतर कचरा साफसफाईनंतर पण काढून घेण्यात येईल. भिंत तोडण्यात आली, नेमकी काय ती तोडण्यात आली, कोणी तोडण्यात आली नाही त्याची मी माहिती घेतो. सदर स्लॅब कोणी तोडल्यास निदर्शनास येते, त्याची माहिती घेऊन त्याच्यावर पुढे कारवाई करण्यात गुन्हा वगैरे दाखल. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.